हा पापड तुम्हाला मी तळून दाखवते। पापड दुपटीनं फुललेला आहे। हा पापड जेवढा फुललेला आहे तेवढा तो क्रिस्पी पण आहे। गहू तांदळाचे पापड आपले खूपच छान झालेले आहेत। खानदेशी सुगरण चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। या पापडांकरता 2 चमचे जिरं, ओवा, बडीशोप, तीळ घेतलेले आहे। 2 चमचे मीठ, अर्धा कप फुलकार व पाव चमचा हिंग घेतलेला आहे। चूल पेटवून त्यावर पातेलं ठेवलं। जेवढं पीठ घेतलं ना तेवढंच पाणी आपण पातेल्यामध्ये गरम करायला ठेवलं। पाण्यामध्ये मीठ, फुलकार व हिंग टाकला। या पाण्याला झाकण ठेवून उकळू द्यायचं। बडीशोप, जिरं, ओवा, हिंग आपण पिठामध्ये टाकलेला आहे। पाण्यामध्ये 1 चमचा तेल घातलेला आहे। हे गहू व तांदळाचं पापडाचं पीठ आहे। 3 किलो पीठ पातेल्यामध्ये टाकलं। हे पीठ झाकून 10 मिनिटाकरता शिजू दिलं। पिठावरचं झाकण काढून लाकडी गोट्यानं पीठ असं घेरलं जातं। हे पीठ घेरताना खूप गरम वाफा लागतात, परंतु कुठेही न थांबता गोल गोल असं हे पीठ घेरायचं आहे। पीठ जर घेरायचं थांबवलं तर लगेच पिठामध्ये गाठी पडतात व पापड चांगले येत नाहीत। जेवढं तुम्ही व्यवस्थित घेराल तेवढा पापड आपला छान फुलतो। खानदेशामध्ये गहू तांदळाचे पापड अशा प्रकारे केले जातात। जसं पाणी लागेल तसं त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून हे पीठ घेरलं जातं। पीठ घेरून पापड करणं खरंच खूप मेहनतीचं काम आहे। हे पापड करण्याकरता तांदूळ स्वच्छ धुवून सावलीत वाळून गिरणीतनं दळून आणलं जातं। ओलवलेल्या गव्हाचं पीठ हे कॉटनच्या कपड्याने गाळून घेतलं जातं। 3 भाग तांदळाचं पीठ व 1 भाग गव्हाचं पीठ एकत्र करून हे पापड केले जातात, म्हणून ते पापड एवढे पांढरे शुभ्र येतात। तुम्ही बघू शकता पापडाचं पीठ हे पूर्णपणे शिजलेलं आहे। गरम गरम पीठ हे काढून ते पटकन मळून घ्यायचं, तेव्हाच ते पापड चांगले येतात। हे पीठ जर थंड झालं तर पापड चांगले येत नाहीत। हाताला तेल लावून पिठाच्या छोट्या छोट्या गोळ्या करून घ्यायच्या। पुऱ्या करायच्या मशीनद्वारे हे पापड पटापट होतात। हे पापड करताना तेलाच्या पिशव्यांचा वापर केला जातो, त्यामुळे पापड तेलकट होत नाहीत। या मशीनद्वारे एकसारखे पापड येतात व वाळत घालायलाही सोपे जातात। अशा प्रकारे गहू तांदळाचे सर्व पापड करून घेतले। या पिशव्या वापरल्यामुळे पापड हाताला चिकटत नाहीत। खानदेशी गहू तांदळाचे पापड तयार आहेत।